कोण आहेस तू? माझ्या डोंगरावर काय करायला आलीस? गाववाल्यांनी माझी हेरगिरी करायला धाडलंय वय तुला? नाही ताई, मला कोणी नाही पाठवलं. लोक म्हणतात तुम्ही हरवलेली माणसं परत आणून देता, म्हणून मी तुमच्याकडे आली होती. मला माझे बाबा परत हवेत. माझं नाव प्रिया, मी सर्जेरावांची लेक. सर्जेरावाची पोरगी? कोणता माणूस? नाव सांग त्याचं. पैशाच्या राशी ओततो त्याच्या पुढं, पण त्याला घेऊन येतो. पैसा बघून तो येणार नाही, आणि त्याला तुला जबरदस्तीनंच आणावं लागल. त्याचं नाव हाय सर्जेराव. गावचा नावाडी? वय, गावचा नावाडी. सर्जेरावाची पोरगी? सावकाराच्या वाड्यात कस्तुरीताईच्या हाताखाली काम करते मी. सावकारा, धुरपेशी धोका म्हणजे काय हे आता तुला समजल. विचार बी केला नसशील की धुरपा धोक्याचं उत्तर तुला कसं देईल. ए पोरी, तुझा बाप मी शोधून देईन, पण माझी एक अट आहे. कोणती अट? मी काहीही करायला तयार आहे. तू जिकडं काम करतेस नव, तिथल्या कोणाचं तरी रगत मला आणून दे. पण ते मी कसं आणू? माझी देवी लय कडक आहे. रक्ताचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ती हरवलेली माणसं परत आणून देत नाही. एक काम कर, तू मला कस्तुरीचंच रगत का आणून देत नाही? बघ, मानवाचं रगत भेटलं की तुझे बाबा लगेच सापडतील. पण ते मी कसं आणू? तुला बाबा परत पाहिजेत नव? मग जा आणि रगत आण. उद्या आमुषाची रात हाय. तो चाकू दिसतोय नव? तो घेऊन जा आणि लपून ठेव गोट्यात. आणि उद्या सकाळी तिला मारून रगत आण. कस्तुरीचं रगत आणलंस की तुझे बाबा परत आलेच समज. जा, पळ इथून, पळ. पांडुरंग 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 पांडुरंग. कस्तुरीचं रगत आणलंस की तुझे बाबा परत आलेच समज. काय करते प्रिया? तो चाकू दिसतोय नव? तो घेऊन जा आणि लपून ठेव गोट्यात. आणि उद्या सकाळी तिला मारून रगत आण. ती हातात चाकू का घेऊन आली? नक्की काय करते प्रिया? हातात चाकू का घेऊन आली? अरे कस्तुरीताई,